कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. आज आपण पाहणार आहोत कर्नाटकातील हंपी येथील सुप्रसिद्ध विजय विठ्ठला टेम्पल. ह्या पौराणिक वास्तूमध्ये आल्यानंतर आल्या आल्या आपल्याला दगडी रथ मिळतो. यालाच स्टोन चॅरियट असं म्हणलं जातं. विजयनगरावरती झालेल्या युद्धामुळे या ठिकाणी असलेले पावित्र्य मंदिर देखील फोडण्यात आली होती. तरी आज देखील मंदिरातील अनेक वास्तू आपल्याला जशाच तशा पाहायला मिळतात. ह्या मंदिरातील प्रमुख आकर्षक म्हणजे हे स्टोन चॅरियट. 50 रुपयाच्या नोटेवरचं मागचं स्टोन चॅरियट पाहण्यास खूप छान वाटतं. ऐतिहासिक कलेचा एक उत्तम असा नमुना हे मंदिर असू शकतं. आता आपण आलेलो आहोत विजय विठ्ठल टेम्पलमध्ये. या ठिकाणी हा मंदिराचा गाभारा आहे, परंतु या गाभाऱ्यामध्ये देव नाहीये. संदर्भानुसार या ठिकाणी असणारी विठ्ठलाची मूर्ती आज महाराष्ट्रात पंढरपूर या ठिकाणी नेण्यात आलेली आहे. कदाचित याच ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती असावी असा संदर्भ देखील सांगितला जातो. सुंदर असा मार्ग प्रदक्षिणा घालण्यासाठी बनवलेला आहे. प्रदक्षिणा घालत असताना देव आपल्या डोक्याच्या वरती राहतो. ते ह्यामुळे की आपण कितीही मोठे असलो तरी देवापेक्षा मोठे कुणीच नाही हे दाखवण्यासाठी कदाचित या मार्गाचा उपयोग केला असावा. हंपीमधील या ठिकाणी मंदिराजवळ 100हून अधिक खांब असतील, परंतु या खांबावरती मला रामायणातील काही चित्रे रेखाटताना दिसले. ती रेखाटलेली चित्रे पाहून फार छान वाटले. मंदिराच्या आजूबाजूस खूप सारे मंदिरं देखील आहेत, परंतु ह्या मंदिरात देवच नाहीये. आणि ह्याचं कारण असं की युद्धामुळे एकदा मंदिरातून देव काढला की परत त्या देवळात ते मंदिरात तो देव परत ठेवत नाही. त्यामुळे इथल्या कुठल्याच मंदिरात देव नाहीये. आता मंदिराच्या डाव्या बाजूला खूप मोठी दगडी बाजारपेठ दिसते. त्या काळामध्ये या बाजारपेठेचं महत्त्व खूप मोठं असणार. मंदिरापासून 100 मीटरच्या अंतरावरती सरळ असणारी ही पुष्करणी. या ठिकाणी स्नानासाठी किंवा अन्य कामांसाठी पुष्करणीचा वापर केला जात असावा. अशा प्रकारचे या ठिकाणी अनेक वास्तू आहेत. या वास्तू आजही जतन केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला पाहण्यास मिळतात. हंपीचा संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.